36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. महान तपस्वी श्री भृगुऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीत व स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी भगूर या गावचं ग्रामदैवत असलेल्या पुरातन श्री मारुती मंदिराचा शिखरासहित जीर्णोद्धार करण्यात आला. श्रद्धा, भक्ती, उत्साहाच्या वातावरणात कलशारोहण सोहळा संपन्न झाला. या मंदिरामध्ये श्री मारुतीराया, श्री विठ्ठल रुक्मिणी व शिवलिंग या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तसेच मंदिराच्या शिखरावर कलशारोहण व जीर्णोद्धार यज्ञ विधी सोहळा श्री सद्गुरू स्वामी लक्ष्मण गिरीजी महाराज यांच्या उत्तराधिकारी व संस्थानाचे अध्यक्ष श्री स्वामी भैरव नंदगिरीजी महाराज, श्री क्षेत्र पांढुर्ली, श्री स्वामी वेदानंदपुरी महाराज, अध्यक्ष विवेकानंद रामकृष्ण मठ मंडळ मध्य प्रदेश, जगद्गुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉक्टर रामकृष्ण दासजी महाराज लहवीतकर, हरिभक्तपरायण श्री माधवजी महाराज खुले, मठाधिपती जोग महाराज, भजनी मंडळ इगतपुरी यांच्या शुभ हस्ते फाल्गुन शुक्ल प्रतिपदा 28 फेब्रुवारी 2026 ते फाल्गुन शुक्ल तृतीय 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न झाला. गावकऱ्यांच्या एकजुटीने आणि भक्तांच्या सहकार्याने झालेल्या या जीर्णोद्धारामुळे मंदिराला नवी संजीवनी मिळाली आहे. वेदघोष, मंत्रांच्या आणि टाळ मृदुंगाच्या गजरात झालेली प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन गेला. मंदिर जीर्णोद्धार बांधकामाचा भाग एका गावच्या आध्यात्मिक उन्नतीचा पाया असल्याचे सांगण्यात आले. कलशारोहण मूर्तीची स्थापनेनंतर मारुती मंदिर ट्रस्ट या कमिटीच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. मोठ्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा व दर्शनाचा लाभ घेतला. भगूर गावातील हा ऐतिहासिक सोहळा ठरला. मूर्तीची व कळसाची पूर्ण गावभर टाळ मृदुंगाच्या तालात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आणि महिलांनी माऊली माऊली या गाण्यावर एक अप्रतिम नृत्यकला सादर केली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री मारुती मंदिर ट्रस्ट, श्री मारुती महिला व पुरुष भजनी मंडळ भगूर व समस्त गावकरी यांनी अथक परिश्रम घेतले. विश्वस्त बोर्ड ग्रामस्थांनी सर्व जाती जमातीच्या लोकांना या ठिकाणी यायला मुभा दिली आहे. नुकताच उत्सर्गविधी झाला, पूर्णाहुती झाली, वसुधाराचे मंत्र झाले, सर्व कार्यक्रम योग्य रीतीने पार पडलेले आहे आणि योग चांगला आहे. कळस बसवायला संन्यासी पुढारी चालत नाही, ग्रस्ती चालत नाही, कारण कळस बसवतो त्याचे वंशज होतो. मी माझ्या ईशाठवर विसरले दयाचे अंतःकरण पार्थात व संन्यासी जाऊन निरंतर संन्यास्त पुरुष लागतात ते आपल्याला लाभले. खूप चांगले रीतीनं कार्य या ठिकाणी संपूर्ण झाले. मी सर्व भगूरच्या ग्रामस्थांना धन्यवाद देतो. त्यांनी काया वाचनानं सेवा केली, त्यांनी या ठिकाणी काही आर्थिक योगदान दिलं, हे काम योग्य रीतीने करून घेतलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि आपल्याला आता थोडीशी आशीर्वचन ऐकायचे. मला पुण्यामध्ये 5 वाजता कीर्तन आहे, पण तरी सुद्धा आपले ग्रामस्थ आले, कारण मला रोज कीर्तन आहे आणि त्यामुळे कारण मला समोरात असतं, तरी सुद्धा मला आपल्या भगूरचं आकर्षण आणि माझं शिक्षण इथे झालं. मला मुद्राम बाबा सुंदर यांनी वयाच्या 12व्या-13व्या वर्षी ज्ञानेश्वरी शिकवली. मी कोण म्हणणारा माणूस तरी आज मी जगद्गुरु द्वाराचार्य पदावर असेल. तुमच्याचं बीसी भगूर गाव आहे. माझं माध्यमिक शिक्षण 11वीपर्यंत इथे झालं. कॉलेजमध्ये काही माझे मित्र होते, आम्ही बरोबर जात असायचो. तेव्हा असा एक प्रेरणाबंध लहरी भगूर काही वेगळे गावं नाही. लहूरशी तिथे होते, भगूरशी इथे होते. त्यामुळे लहरीत आणि भगूर अशी नावं पडली. भृगुऋषी आणि लहूरशी प्रभुरामचंद्र याच मार्गाने अशा पद्धतीने त्यांनी रामपथाचाही एक मार्ग आहे. तेव्हा सर्वांना धन्यवाद देतो.
आणि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी स्वामी परम आदरणीय श्रद्धेय वेद तत्वानंदजी स्वामीजी महाराज रामकृष्ण आश्रम न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रामेश्वर निलेवाड, भगूर.